छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणूक आणि या निवडणुकीच्या निकालानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत पालकमंत्री संजय शिरसाट, खासदार संदीपान भुमरे आणि जिल्हा प्रमुखांची बैठक घेतली आहे। या बैठकीत महानगरपालिका निवडणुकीतील अपयशावर सविस्तर चर्चा झाली। भाजपसोबतची युती तोडून ज्यांना उमेदवारी देण्यात आली ते निवडून आले का, असा सवाल शिंदे यांनी उपस्थित केलाय। आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये शक्य तिथं भाजपसोबत युती करता चर्चा करण्याचे स्पष्ट निर्देश शिंदेंनी दिले आहेत। संभाजी ब्रिगेड जिल्हा परिषद निवडणुका या लढणार आहे। पुण्यासह 12 जिल्हा परिषदेच्या निवडणुका स्वबळावर लढेल। संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष ॲडव्होकेट मनोज आखरे यांनी या संदर्भात माहिती दिली आहे। चंद्रपूरमध्ये राजकीय घडामोडींना वेग आलाय। मनपा सत्ता स्थापनेकरता भाजपची ठाकरे सेनेला ऑफर आहे। सूत्रांकडून कळतंय ठाकरेंच्या शिवसेनेला महापौर पदाची ऑफर देण्यात आल्याचं सूत्रांकडून कळतंय। पुणे महानगरपालिका निवडणुकीतील पराभवानंतर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत संघटनात्मक पातळीवर बदलाचे स्पष्ट संकेत आहेत। आगामी जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षप्रमुख अजित पवार यांनी पुण्यात एक महत्त्वाची बैठक घेतली। ज्या बैठकीनंतर पक्षाच्या जिल्हा युवक संघटनेत मोठा बदल जाहीर करण्यात आला असून निलेश थिगळे यांची पुणे जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे। निलेश थिगळे हे गेल्या 9 वर्षांपासून पुणे जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होते। मी पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा गेल्या 9 वर्षापासून पुणे जिल्ह्याचा युवकचा उपाध्यक्ष होतो आणि तेव्हापासून माझी तयारी खऱ्या अर्थाने एका चांगल्या वक्त्याची गरज आहे, वक्तृत्वाची गरज आहे। या भूमिकेतून दादांनी मला त्या ठिकाणी विश्वासात घेतलं आणि सांगितलं की इथून पुढच्या काळामध्ये जसं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं काम प्रामाणिकपणे करून चांगल्या पद्धतीची संघटना उभी केली आणि त्याचं फळ म्हणून किंवा कामाची पोचपावती म्हणून खऱ्या अर्थानं दादांनी माझा सन्मान केला असं मी खऱ्या अर्थानं मानतो। पुणे पालिकेमध्ये निवडून आलेल्या उमेदवारांचा सत्कार करण्यात आलाय। सकाळी 11 वाजता अजित पवार सत्कार करणार आहेत। सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे देखील या ठिकाणी उपस्थित राहणार असल्याची शक्यता वर्तवली जाते। नवनिर्वाचित उमेदवार यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे। वळूया पुढल्या बातमीकडे। ठाकरे सेनेचे नगरसेवक राज ठाकरेंची आज भेट घेतील। मनपा निवडणुकीतील विजयानंतर ही भेट होणार असल्याची माहिती आहे। ठाकरे सेनेचे नगरसेवक राज ठाकरे यांच्या भेटीकरता शिवतीर्थावर जातील। मी केंद्रात मंत्री, फडणवीस राज्यात मुख्यमंत्री, हा काळ विदर्भाकरता सुवर्ण काळ असं गडकरी म्हणतात। प्रत्येक समस्या सोडवल्या जात आहेत असंही गडकरींनी आश्वस्त केलं आहे। और ये गोल्डन समय है क्योंकि राजनीति में परिस्थितियां भी बदलते रहती है। ये अच्छी स्थिति है कि मैं केंद्र में मंत्री और देवेंद्र जी महाराष्ट्र में मुख्यमंत्री हैं। इससे अनुकूल समय नहीं हो सकता और आपके अलग अलग सेक्टर के प्रॉब्लम्स और आपके अनुभव के आधार पर आपकी जो समस्या है वो बताकर के जो प्रॉब्लम है, समस्या है, वो अगर हम सुलझाएंगे तो हमें और ग्रोथ का जो हमारा इंजन है उसकी स्पीड और जोर से पकड़ेगी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।